नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांचं वजन वाढता कामा नये. त्यांना त्यांच्या ठिकाणी ठेवायचं आणि ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी हे काही करून द्यायचं नाही. परंतु ऑपरेशन लोटस करून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे खासदार फोडायचे, असा एक प्लॅन भारतीय जनता पार्टीच्या चाणक्यांनी आखलेला आहे. आणि त्या संदर्भात आपण थेट विश्लेषण करणार आहोत. काल संपूर्ण देशाला धक्का वाटेल अशा पद्धतीने आपचे 7 खासदार फोडण्यात आले. ते थेट भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहे. आता ज्या 2/3 संख्येची त्या गणिताची गरज आहे, त्याप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 9 पैकी खासदार फोडायचे 6 ते 7 आणि ऑपरेशन तुतारी हे एकनाथ शिंदेचं बाजूला ठेवून सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून का होईना, परंतु शरद पवार यांचे खासदार देखील कसे फोडता येईल याविषयी मोठा खल चालू आहे आणि त्या संबंधी आपण बोलतोय. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून. हे बघा, राजकारणामध्ये महत्वाकांक्षेला काहीही मर्यादा नसते. म्हणजे पाचवी बहुमत पाहिजे, प्रचंड बहुमत पाहिजे. भारतीय जनता पार्टी मग कुठलाही मुलाहिजा न बाळगता ते राजकारण करते. 5 वर्ष सातत्याने खल केलेला आपण पाहतोय. आता ऑपरेशन लोटसमुळं भारताच्या राजकीय इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टी ही काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण करत आहे, त्यासाठी मनी मसाल हे वापरायचं आणि सैद्धांतिक भाषा मात्र करत राहायची. विकासाचं नाव घ्यायचं, हिंदुत्वाच्या विचारसरणीचं नाव घ्यायचं आणि त्यासाठी आम्हाला बेरजेचं राजकारण कसं आवश्यक आहे हे ठसवत राहायचं. यासाठी वाटेल त्या पद्धतीची रचना करायची आणि प्रत्येकाचा उपयोग करून वापरून त्याला फेकून द्यायचं. आता आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल यांनी ज्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या मोहिमेतून उभी केली, त्या इंडिया अगेन्स्ट करप्शनला भारतीय जनता पार्टी आणि RSSने त्यावेळेला 2011च्या दरम्यान प्रचंड असं बळ दिलं होतं आणि काँग्रेसच्या विरोधात ही लाट जी आहे ती आपल्या फायद्याची आहे याचा विचार केला. आणि मग जे दुसरे महात्मा गांधी म्हणून मिरवायला लागले होते ते अण्णा हजारे हे देखील RSSच्या हातातलं बाहुलं असल्यासारखं वागतात की काय, याबद्दल उघडपणे चर्चा होत होती आणि आज देखील केली जाते. आता बघा, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली. ज्या वेळेला आपचे हे 7 खासदार भारतीय जनता पार्टीमध्ये गेले, त्यावेळेला अण्णा हजारे काय म्हणाले की या पक्षामध्ये काहीतरी दोष असेल म्हणूनच ते खासदार फुटलेले आहेत, त्यांनी तो पक्ष सोडलेला आहे. ज्या वेळेला अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीची स्थापना करत राजकीय प्रवेश करण्याचं ठरवलं, त्यावेळेला अण्णा हजारे यांनी नाक मुरडला आणि ते बाजूला झाले. आपला मूळ उद्देश जो आहे तो भ्रष्टाचार निर्मूलन, लोकायुक्ताची नियुक्ती इतक्यात होता. आपल्याला राजकारणामध्ये जाऊन पुन्हा त्या व्यवस्थेमध्ये जाऊन सडण्यात काही अर्थ नाही असं अण्णा हजारेंना थोडक्यामध्ये म्हणायचं होतं, जे भारतीय जनता पार्टीच्या पथ्यावर पडणारं होतं. परंतु आम आदमीने मोठं आव्हान जसं काँग्रेस समोर उभं केलं, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी समोर सुद्धा उभं केलं आणि मग त्यांनी दिल्ली कशा पद्धतीने जिंकली होती हे आपण पाहिलेलं आहे. मग ज्या वेळेला अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचार निर्मूलन करण्याच्या नादामध्ये एक मोठा पक्ष उभा करतात, म्हणजे दिल्ली त्या विधानसभेमध्ये, महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी प्रचंड असं यश मिळवलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये, 2 वेळेला ते मिळवलं होतं. मग ते यश लक्षात घेता हा जर पक्ष असा निस्पृह, म्हणजे मराठी मध्यमवर्गीय असतील किंवा यांच्या दृष्टीने जे काही घोषणा असतील, आरोग्याचं असेल, शिक्षणाचं असेल, या पद्धतीने सगळ्या जो भडीमार केला जात होता
तो लक्षात घेऊन आपल्याला शिरकाव करणं अत्यंत अवघड आहे. म्हणून आता केजरीवाल यांच्या पक्षामध्ये फूट पाडली पाहिजे आणि त्या दृष्टीने मग दिल्लीमधले राजकारण केलं. आणि मग तो 100 कोटी कसा तो सेंट्रल एक्साईज मध्ये घोटाळा केलेला आहे, दारू उत्पादन शुल्क वगैरे मद्यार्क कसा घोटाळा केलेला आहे, या कारणासाठी अरविंद केजरीवाल यांना सरळ ईडीच्या कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. नंतर त्यांची सुटका झाली अगदी अलीकडच्या काळामध्ये. हा भाग वेगळा आहे, ते निर्दोष ठरले ते. मग आता काल जे खासदार 7 आलेले आहेत, जे ज्याच्यामध्ये ते चड्डा, या चड्डांच्या आईने त्यांना सांगितलं होतं, या चड्डा बाळ बाळ की तू याच्या राजकारणामध्ये जायचं नाही राघवा, आणि गेला तर राजकारणातला पैसा आपल्याला नको आहे, तू सीए म्हणून जे काम करतोय ते करत राहा, अशी अट टाकली होती 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान. मग 6 महिने बरीच त्याच्यावर चर्चा झाली त्यांच्या घरामध्ये. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं काय, की जर स्वच्छ चारित्र्याचा माणूस जर राजकारणामध्ये आलेला असेल आणि तो जर आपल्या विरोधात वागणार असेल तर त्याला देखील त्या अर्थाने काय डागाळून टाकायचं. आणि हे भारतीय जनता पार्टी. आता जे अशोक कुमार मित्तल हे जे एक आहे, त्यांची लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि अनेक उद्योगधंदे आहेत. त्या युनिव्हर्सिटीचे ते कुलपती जसे आहेत तसे ते एक मोठे कॉर्पोरेट लीडर देखील आहेत. मग हे कॉर्पोरेट लीडर म्हणून त्यांनी त्यांच्या कंपन्यांमध्ये जे काही घोळ घातलेले त्याच्या अंतर्गत फेमा वगैरे ह्या कायद्याचा धाक दाखवून ईडी मार्फत ती कारवाई करून त्यांच्यावर धाड टाकली होती अगदी 15 एप्रिलला, म्हणजे 10 दिवस आधीच. त्या मित्तल बरोबर त्या राघव चड्डा यांची साठगाठ बांधण्यात आली आणि त्या दोघांनाही घेण्यात आला. मग जर भारतीय जनता पार्टी अशा प्रमाणे वागू शकते, वापर करा आणि फेकून द्या. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून ज्या पद्धतीने 2022 मध्ये लोटस ऑपरेशन केलं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि मग आता एकनाथ शिंदे यांना 2-2.5 वर्षाचं ते मुख्यमंत्री पद दिलं. आणि मग तुमच्या जर आता पुन्हा मुख्यमंत्री पद तुम्हाला हवं असेल तर तुमचं हार्ड बार्गेनिंग आता चालणार नाही. उलट तुमच्या ज्या काही महत्वाकांक्षा आहेत त्यासाठी आमच्याकडे अनेक फाईल आहेत. नगर विकास खात्याच्या फाईल आहेत, MMR मुंबई विकास प्राधिकरणाच्या फाईल आहेत, या सगळ्या फाईल आमच्याकडे आहेत. आणि आता नव्याने आमच्याकडे फाईल आलेली अशोक खरात फाईल आलेली. त्याच्यामुळे तुम्ही आता थांबा असं त्यांना संदेश दिला गेलेला आहे. आणि नुसता संदेश दिला गेलेला नाही तर त्या दृष्टीने कारवाई केलेली आहे, कृती केलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांची प्रचंड अशी राजकीय कोंडी केलेली आहे. आता एकनाथ शिंदे, तुम्ही पुन्हा हार्ड बार्गेनिंग करण्यासाठी 2029 ची जी तयारी करत आहात त्याचा एक भाग म्हणून तुम्हाला ऑपरेशन टायगर साठी जे काही तुम्ही गळ टाकलेले आहे ते आम्ही काही परवानगी देत नाही तुम्हाला. भलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1-1.5 तास एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली असेल, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे जे महाशक्ती म्हणून ज्यांची पूजा राजकीय अर्थाने एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे, त्यांनी 100% भाजपचा जो नारा दिलेला आहे तो नारा, मग हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या त्या ऑपरेशन टायगर वर काय केलेलं आहे, कुऱ्हाड मारलेली आहे. मग आता घ्यायचं तर आम्ही काय करू, आम्हाला गरज आहे. आम्हाला 2024 मध्ये जो फटका जबरदस्त बसला महाराष्ट्रामध्ये, आमचे 2019 मध्ये आमचे 23 खासदार होते, 2024 मध्ये ते एकदम संख्या किती वर आली, 9 वर आली. आणि तिकडे दिल्लीवर परिणाम झाला. तिकडे दिल्लीवर काय परिणाम झाला, एकदम भारतीय जनता पार्टीला एकदम म्हणजे काठावरचं बहुमत एकट्याला देखील मिळालं नाही. 240 जागा मिळाल्या, ज्या 272 हे साधा बहुमतासाठी पाहिजे होत्या. मग कसं कसं 2-4 कुबड्या घेतल्या, चंद्रबाबू नायडू वगैरे, नितीश कुमार, आणि ते सरकार अस्तित्वात आलं. आणि मग आता एनडीएची एकूण संख्या जी कशी बशी 292 वर येऊन ठेपलेली. मग आता 2029 मध्ये आपल्याला अशाच प्रकारे फटका बसण्याची अधिक चिन्ह आहेत.
महागाई, बेरोजगारी, अनेक कारण आहेत. विकासाच्या पोकळ गप्पा या त्या सगळ्या केल्या. इराण च्या संदर्भातली आपली चुकलेली भूमिका, अनेक कारणामुळे आपल्याला देशभरामध्ये अवघड आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता ऑपरेशन लोटस शिवाय पर्याय नाही. मग आता पंजाबमध्ये 10 महिन्यांनी निवडणूक आहेत विधानसभेच्या. मग तिथं जे मुख्यमंत्री मान म्हणून आहेत त्यांची मान आपल्याला का पाहिजे? मग काल त्या मुख्यमंत्री मान यांना कुणाची आठवण आली? शरद पवारांची आठवण आली की बघा त्यांचा कसा पक्ष त्यांनी फोडलेला आहे. जुलै 2023 मध्ये उद्धव ठाकरेंची आठवण आली, बघा त्यांचा कसा पक्ष फोडलेला आहे, ही आठवण आली. मग आता याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी काय करणार आहे की आपल्याला स्वतःची शक्ती वाढवायची, आपल्याला कुणावर अवलंबून राहायचं नाही. मग महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी ज्या 2-2.5 वर्षांनी ज्या निवडणुका आहेत तिथं विधानसभेतही तसंच करायचं आहे आणि मुख्य म्हणजे लोकसभेमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे. तसा प्रयत्न करायचा आहे. 400 के पार आपली जी काही घोषणा आहे ती पुन्हा एकदा आणायची. मग त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रामध्ये जे काही खासदार आहेत आणि जे काही आता ते किती बातम्या येतात नाकारल्या जातात. मग स्वतः एकनाथ शिंदे यांना देखील ती बातमी स्वतःच नाकारावी लागली. नाही नाही हो, असं कुठल्याही कंपनीच्या आवारात ठाण्याला इकडे तिकडे काही बैठक झालेली नाही, तुम्ही हे काय बोलताय वगैरे असं ते म्हटलेलं आहे. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, याच्यामध्ये एक तारीख महत्वाची आहे. आता तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आहे ते आता 29 एप्रिल ठरलेलं आहे. मग त्याच्यानंतर बघू 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 असं एकनाथ शिंदे यांना सांगण्यात आलेलं आहे. तोपर्यंत ऑपरेशन टायगर किंवा तुतारीच्या भानगडीत तुम्ही पडू नका, आम्ही आमचे समर्थ आहोत, असं एकनाथ शिंदेनं व्यवस्थित सांगण्यात आलेलं आहे. आणि त्या दृष्टीने हे सगळं चाललेलं आहे. बरं, आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जे निष्ठावान खासदार आहेत, ओमराजे निंबाळकर असतील, अरविंद सावंत असतील, ते भलं लिहून देत असतील वगैरे, परंतु हे अपवाद जर काही सोडले तर बाकीचे जे प्रतापराव जाधव यांच्या बंगल्यावर जेवतात, इकडे तिकडे जातात, बिनधास्तपणे भेटतात, हे सगळं चाललेलं आहे. मग हे ते परिस्थिती पाहता म्हणजे त्यांची मानसिकता काय आणि राजकारणामध्ये कोणत्या नेत्याला किंवा कोणत्या पक्षाला आपला राजकीय स्वार्थ नको असतो. आणि राजकारणामध्ये कसं चाणक्यांनी एक सेट केलेलं आहे, भारतीय जनतेच्या मनावर एक गारूड फिक्स करून टाकलेलं आहे की राजकारणामध्ये सगळं कसं क्षम्य असतं. ते कमरे खालचं सोडायचं, डोक्याला गुंडाळायचं वगैरे, आणि आम्ही काही संन्याशाची वस्त्र परिधान करून आम्ही काही राजकारण करत नाही. आम्ही कूटनीती करतो, आम्ही कृष्ण नीती करतो, आम्ही बेरजेचं राजकारण करतो. या सगळ्या नावाखाली सगळं पचतंय. मग जर एवढे मोठे नेते करत असतील तर आपण आपली खासदारकी वाचवण्यास आता आपल्याला रसद मिळेल, आपल्याला भारतीय जनता पार्टीचे मतं मिळतील आणि थेट कमळाच्या चिन्हावर लढायला मिळेल. म्हणजे बघा की एकनाथ शिंदे यांच्या अनेक खासदारांना देखील त्यावेळेला वाटलं होतं की आपण कमळाच्या चिन्हावर निवडणुका लढवाव्या, कारण की आपल्याला सगळंच प्राप्त होईल. मग एकनाथ शिंदे यांनी त्या बाबतीत ते जरा हुशारी दाखवली, त्यावेळेला ते रोखलं. आता एकनाथ शिंदे काय करतील? आता इतकंच नाही, एकनाथ शिंदे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खासदार, तर त्याच्याबरोबर एकनाथ शिंदेचे देखील खासदार जर भारतीय जनता पार्टीने आपल्यामध्ये घेतले तर काही आश्चर्य वाटायचं कारण इतकी इतकी अशी राजकीय इच्छा जी आहे ना ती प्रबळ झालेली आहे. कमळ 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 हे अतिशय प्रबळ झालेलं आहे त्या अर्थ, आणि तसं काही होऊ शकतं. आता दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे जी काही अवस्था झालेली आहे, आता ही चौकडी आपल्या कामाची आहे. मग शरद पवार काय गेम करू शकतात, कसं करू शकतात? आता शरद पवार देखील म्हणायला लागलेले आहेत थोडंसं आडून आडून की आता कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यायचा, पदाधिकाऱ्यांनी ठरवायचं, त्यांनी काय करायचं ते बघायचंय, असं एकीकडे म्हणतात ते. मग सुनेत्राताई पवार यांना जर त्यांच्या राजकीय इच्छा आकांक्षा जर त्यांना काही राजकीय जर तेवढं धारिष्ट त्यांनी केलं आणि त्यांनी असं पटवलं की आपल्याला सत्तेमध्येच जर राहायचं आहे आणि पुढेही आपल्याला पुढं भविष्य बघायचं आहे, तर आपण एका अर्थाने भारतीय जनता पार्टीला सोबत केलेली काय बिघडणार आहे असं ते बोललं जाईल. परंतु त्याच्यामध्ये शरद पवार ते डायरेक्ट तसं सुनेत्राताई पवार यांच्या हातात ते सगळं निर्णय देणार का? भलं भारतीय जनता पार्टी देईल असं म्हणणार, परंतु शरद पवार देणार का सुनेत्राताई पवार यांच्या हातामध्ये सगळं पक्ष? तसं देणार नाहीत ते.
मग देणार नसले तर मग काय करावं लागेल? मग शरद पवारांना धडा शिकवण्यासाठी त्यांचे जे खासदार, जे 8 खासदार, त्या खासदारांना आपण थेट भाजपमध्येच घ्यायचं. असं काही करता येईल का? या दृष्टीने खल झालेला आहे, खल करण्यात आलेला आहे. म्हणजे जे काही बातम्या फुटतात येतात वगैरे याच्यावर न जाता भारतीय जनता पार्टीच्या चाणक्यांनी आपल्या शेंडीला वेगळ्या अर्थाने जी काही गाठ मारलेली आहे, ती गाठ नेमकी कशी आहे ती उलगडल्यानंतरच आपल्याला कळणार. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.